मेल झालेला नाहीत. मग उगाचच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. पुढं हे सगळे उदाहरणं आहेत. ह्याच्यामध्ये हे कुठलं तरी एमिरेट्सचं दिसतंय, एअर इंडिया दिसतंय, हे बँकॉकचं दिसतंय. ह्याच्यामध्ये सगळ्यात मध्ये सेम इंटेन्सिटी, सेम आग, सेम टेम्परेचर सगळं असताना ब्लॅक बॉक्स पूर्णपणे त्याच्यामध्ये मिळालेला आहे. पुढं आता हे बघा, इथं केबल आहे. केबल सगळ्या तुम्हाला दिसतील. अजून तुम्ही व्हिडिओ बघितला तर केबल तशाच्या तशा तुम्हाला दिसतील. हे काय ब्लॅक बॉक्स असेल अजितदादांच्या विमानाचा, आणि इथं सगळ्या केबल आहेत. आणि त्याच्या पुढच्या भागाला तिथं काय ठेवलं असेल तर 2 कॅन ठेवले असतील असं आमचं मत आहे. ते शोधण्याची जरूरत आहे. 90 कोटी रुपये खर्च करून युनियन मिनिस्टर राम मोहन नायडू साहेबांनी काही महिन्यांपूर्वी एक लॅब इनॉग्रेट केली. आता एवढी हाय फंडू लॅब तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बाहेर पाठवण्याचं काय कारण? बरं ठीक आहे, तुम्ही बाहेर पाठवत नाही तर ते या लॅबमध्ये इथंच भारतामध्ये बसून तुम्हाला माहिती काढता येत नाही का? ठीक आहे, टेक्निकल एजन्सीची मदत घ्या असं आम्ही सांगितलं होतं. तुम्ही सुद्धा आता म्हणताय की नाही आता आम्ही टेक्निकल एजन्सी फक्त टेक्निकल गोष्टीसाठी बाहेरच्या एजन्सीची मदत घेऊ, ते सुद्धा कॅनडाचं. त्या कंपनीचं नाव मी पुढं सांगतो. पुढं आता ह्याच्यामध्ये अजून एक माहिती आहे. इन्शुरन्स हा विमानाची किंमत किती आज? ते विमान जे होतं, जे आज असतं, तर त्याची ॲक्च्युअल किंमत 35 कोटीला ते घेतलं होतं. पण ज्या पद्धतीचं त्याचं इंजिनची क्वालिटी आणि काही आकडे आणि पॅरामीटर्स बघितले, ते आज 10 ते 15 कोटीला जास्तीत जास्त विकू शकले असते. इतकी वाईट परिस्थिती त्याची आहे. आणि ज्या लोकांनी ते विमान चालवलं आहे पूर्वी आणि आज ते कंपनी बरोबर नाही, या लोकांनीच आम्हाला सांगितलं की 10 कोटीत दिलं कुणी जर असतं आत्ता तरी न घेणं हे जास्तच योग्य ठरलं असतं. आता 10-12 कोटीच्या किमतीचं जे विमान होतं त्याची आजची इन्शुरन्सची व्हॅल्यू किती होती तर 55 कोटी रुपये होती. त्यानंतर लायबिलिटी इन्शुरन्स किती होता? 210 कोटी. म्हणजे आत बसणारी लोक, त्याच्यानंतर घरावर कोणा जर कुठलं तर 210 कोटी रुपये त्याची टोटल लायबिलिटी व्हॅल्यू होती. आता ह्याच्यामध्ये पायलट सुद्धा आले, याच्यामध्ये 5च्या 5 जण आली. मग तो जो मेन पायलट होता त्याला किती रुपये मिळणार या 210 पैकी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि ही गोष्ट त्या पायलटला माहीत होती का? खरंच इन्शुरन्स मिळणार होता का? या बाबतीत स्पष्टीकरण होणं महत्त्वाचं आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे कोणाच माहीत नाही. DGCAला सुद्धा माहीत नाही. त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा यांचं नाव काढून टाकलंय. चीफ ऑफ फ्लाईट सेफ्टी, डायरेक्टर ऑफ ट्रेनिंग. ह्या अकाउंटेबल मॅनेजरचं इंटरव्ह्यू हा DGCA घेतं. आणि DGCA इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर हा फ्लाईट मॅनेजर आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. म्हणजे हा जो अकाउंटेबल मॅनेजर, जसं महाराष्ट्र सरकारचं माझ्या अंदाजाने कोणतरी एक आहे, त्याचं नाव शर्मा का असं काहीतरी नाव आहे, ते आपले सेफ्टी ऑफिसर आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू DGCAने घेतला, मग त्यांना तिथं हे केलं. तर ही माणसं कुठे आहेत? यांचा इंटरव्ह्यू तुम्ही केलाय का? यांचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही केलंय का? कारण का अकाउंटेबल मॅनेजर हा रिस्पॉन्सिबल असतो. त्यांनी तिथे ईमेल केले पाहिजे. त्यामुळे जी कालची नोटीस जी आलेली आहे, नाहीतर एक्सप्लेनेशन जे DGCAने दिलेलं त्याच्या खालच्या बाजूला 2 नाहीतर CC अकाउंटेबल मॅनेजर केलेलं आहे. त्यामुळे अकाउंटेबल मॅनेजर कोण आणि ही लोक कोण हे माहिती घेणं महत्त्वाचं आहे. पुढं आता हे महाशय, म्हणजे हे जे तुम्ही जर ट्रक चालवत असाल, तुम्ही ट्रकच चालवला पाहिजे, तुम्ही गाडी चालवायची नाही. तुम्ही जर गाडी चालवत असाल तर ट्रकचं लायसन्स तुम्हाला मिळत नाही, त्याला वेगळं घ्यावं लागतं. तुम्ही ट्रक चालवत असाल आणि JCB चालवायला गेला नाही तर पोकलान चालवायला गेला, जी मोठी मशीन, तुम्हाला अलाउड नाही. तसंच लेअर जेटचं तुम्ही विमान चालवत असाल तर तुम्हाला दुसरं विमान लेगेसी सारखं वापरता येत नाही. आता इथं जो फोटो बघितले हे आहेत मिस्टर कपूर. हे मागे जे आहे ते लेगेसीचं विमान आहे. आपले मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री दुसरे हे लेगेसीली जास्त ट्रॅव्हल करतात. ही आहे लेगेसी, हे आहे लेगेसी आणि हे आहे लेअर जेट. म्हणजे हे महाशय लेगेसी सुद्धा चालवत होते आणि हे महाशय लेअर जेट सुद्धा चालवत होते. आणि फक्त हाच व्यक्ती चालवत होता असं नाही, रोहित सिंग सुद्धा इलिगली हे दोन्ही विमानं तिथं चालवत होतं. याचे CCTV कॅमेरा, याचे डॉक्युमेंटेशन हे करा. आमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे, आम्ही कसं काढलं हे आम्हाला माहिती. पण या DGCAला आम्हाला सांगायचं आणि इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांना आणि ऑफिसरला सांगायचं, कृपा करून कागद रंगवारंगवी करणं हे तुम्ही सोडून द्या. आणि जर करत असाल तर ते चुकीचं आहे. जर उद्या जाऊन त्या कागदात जर फरक दिसला, व्हिडिओ आमच्याकडे कुठला असेल आणि तो जर आम्ही दाखवला आणि त्याच्यामध्ये जर डिस्क्रिपन्सी आली तर हे योग्य ठरणार नाही. त्यामुळे इथं एक खूप मोठी इलिगॅलिटी आहे. त्यानंतर तुम्ही दारू पिलाय का नाही तर हे